विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. हा जो पुढचा आठवडा आहे ना, अतिशय महत्त्वाचा आहे. मी तुम्हाला सांगतो ची तयारी तुम्ही जोरात सुरू केलेली आहे, दिसतंय मला मान्य आहे. पण मग हा आठवडा का महत्त्वाचा आहे? याचं उत्तर मला तुम्हाला द्यायचं आहे. कारण या आठवड्यात चा पेपर आहे तुमचा 4 तारखेला आणि आय थिंक 6 तारखेला. इलेक्ट्रॉनिक्सचा पेपर पण 4 आणि 6 तारखेला आहे. 7 तारखेला जिओग्राफीचा पेपर आहे. त्याच्यानंतर पण इम्पोर्टंट आहे. आय-टीचा पेपर शिल्लक राहतोय. पण आय-टी बद्दल तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे, काय बोलायला नको. म्हणून तर हा आठवडा महत्वाचा आहे. कारण याच्यामध्ये तुमचे ते सब्जेक्ट आहेत आणि त्याबरोबर तुम्हाला ला मॅनेज करायचंय आणि कसं करू याचं टेन्शन तुम्हाला येतंय. मी तुम्हाला सांगतो कॉम्प्युटर सायन्स. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो 100 मार्काचं प्रॅक्टिकल आहे. कॉलेज तुम्हाला 90 पेक्षा जास्त मार्क देतं आणि देतच लक्षात घ्या. तिथंच तुम्ही पास झालेला आहात. कंबाईन्ड पासिंग आहे. त्याच्यामुळे तुम्हाला असा तणाव घ्यायची गरज नाहीये. पण माझा एक प्रश्न आहे रे, सगळ्यांना प्रश्न आहे तुम्हाला सगळ्यांना. तुम्हाला 12वी नंतर जास्तीत जास्त मुलांना इंजिनिअरिंग करायचंय कॉम्प्युटर सायन्स मधूनच. बरोबर आहे. त्याच्यानंतर एआय, डाटा सायन्स, मशीन लर्निंग, ई-एन-टी-सी अशाच ब्रांचेसमध्ये तुम्ही जाणार आहे तिकडे. इलेक्ट्रॉनिक्स म्हणूया आपण तिकडच. मग 2 वर्ष चा अभ्यास का नाही केला? प्रश्न मनाला जरा तुमच्या लागेल म्हणूया आपण, पण माझा प्रश्न बरोबर आहे. करिअरच त्याच्यात करायचं आहे. मग तुम्ही चा अभ्यास का नाही केला? मला इथं तुम्हाला एक उदाहरण द्यायचं आहे लक्षात घ्या. माझ्याकडे एक भोसले आर्ट नावाची स्टुडंट होती. गेल्या वर्षी 10वी ला होती. आता ती 11th ला आहे. माझ्याकडं ती क्लासला येत नाही. तिनं ऑनलाईन कुठला कोर्स जॉइन केलेला नाही. ती 11वीत आहे. आता 12वीत जाईल, पण तिनं 11वीतच साताऱ्यात कोडिंगचे क्लासेस जॉइन केलेले आहे. ती त्याची प्रॅक्टिस करते. तिचं मेन सब्जेक्ट आहे कॉम्प्युटर सायन्स. ती म्हणते, "सर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स मी करते." नाही असं नाही. अभ्यास ती करते मुलगी लक्षात घ्या. पण मेन टार्गेट कोण आहे तिचं? मग काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय ना? मी तुम्हाला खरं सांगू का लक्षात घ्या. एकदम प्रामाणिकपणे सांगतोय. झालं गेलं, गंगेला मिळालं म्हणूया आपण. पण आता प्लॅन तुम्हाला सांगतो. ठीक आहे. बघा, पण असा विचार करूया, की तुम्ही 28 फेब्रुवारीला हा व्हिडिओ बघताय. चला आज एक दिवस आहे तुमच्याकडं. तुम्ही चा फुल अभ्यास करा, काही हरकत नाही. पुन्हा 1, 2 आणि 3 नंतर 4 ला तुमचा CS1 आहे. 5 ला सुट्टी आणि 6 ला तुमचा CS2 आहे आणि 7 ला काही मुलांचा जिओग्राफी आहे. ओके आणि त्यानंतर आय-टी. आता मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. ज्यांचं आहे ना, त्यांच्यासाठी हे पुढचे 3 दिवस महत्त्वाचे आहेत. त्यातही मी तुम्हाला इथं 50-50% सांगेन. म्हणजे इथेही तुम्ही चा एक टॉपिक केला, तरी काही हरकत नाही. पण मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, तुम्ही माझंच ऐका. हे पुढचे 2 दिवस मात्र फक्त घ्या. बरं, आता मी तुम्हाला सांगतो पुढच्या ठेच आणि मागचा शहाणा. या म्हणीनुसार किंवा वाक्यप्रचार जे काही आहे त्याच्यानुसार म्हणूया आपण, तुम्ही सुद्धा आता इथून पुढे तुमचा कुठला लहान भाऊ किंवा बहीण असेल, तर त्याला योग्य प्रकारे गाईड करा. ज्याच्यात आपल्याला करियर करायचंय, त्याच्यावर जास्त फोकस केला पाहिजे हे लक्षात घ्या. ओके. मग मी तुम्हाला टार्गेट देऊ आता. ची एक्झाम झाल्यानंतर महिना, दीड महिना वेळ मिळतो आपल्याला. मग त्यात काय करायचं? इंजिनिअरिंगचा अभ्यास सुरू करायचा परत. जसं 11वी-12वी आपण अगोदरच फाउंडेशन वगैरे बॅचेस सुरू केल्या. नाही, मी तुम्हाला सांगतो तुम्हाला ज्याच्यात करियर करायचंय ना, ठीक आहे. जे तुम्ही ठरवलंय मी हे इंजिनिअरिंग, ते इंजिनिअरिंग करणार आहे. फॉर एक्झाम्पल समजा सिव्हिल इंजिनिअरिंग करणार आहात. मग शोधा ना त्यातल्या अपॉर्च्युनिटीज कुठे आहेत. बघा तुम्हाला एखाद्या ठिकाणी ऑन साइटवर जाऊन व्हिजिट देऊन काय शिकता येतंय का? हे प्रॅक्टिकल नॉलेज खूप इम्पोर्टंट आहे. मी माझ्या चुका तुम्हाला सांगतो. मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं. ओके. 4 वर्ष रट्टा मारला. प्रामाणिकपणे मान्य करतो. तेच केलं. जे सगळे करतात तेच केलं. तुम्हाला सांगतो लास्ट इयरला ना इंटरनल कंबशन इंजिन सिलेबसमध्ये होतं. ओके. कुठलं कॉलेजमध्ये कोण सांगतंय इंटर्न ते पुस्तकातल्या डायग्रामच पाठ केलं होतं लक्षात घ्या. आणि माझा एक इंटरव्ह्यू झाला. एक फायनल इंटरव्ह्यू म्हणूया आपण, पहिला आणि शेवटचाच म्हणूया आपण. एक इंटरव्ह्यू मी दिला होता आणि त्यात माझ्यापुढे ना व्हेइकलचे असे कॉम्पोनंट होते आणि असं गोल कॉम्पोनंट होता एवढ्या मोठ्या साइजचा बरं का. थोडी कमी जास्त कन्सिडर करा. आणि मला ते इंटरव्ह्यू घेणाऱ्या माणसाने विचारलं, की "हे काय आहे?" गोल पार्ट. मी म्हटलं, "माहीत नाहीये काय आहे ते." ठीक आहे. म्हणजे बघा झिरो नॉलेज. मी तुम्हाला सांगतो एक असा असं पण एक कॉम्पोनंट होता बरं का. असा लांब होता आणि इथं जरा बघा माझं ड्रॉइंग समजून घ्या. असा शेप होता. ओके. हा कुठला कॉम्पोनंट आहे? नाही सांगता आलं. हे सगळं इंटरनल कंबशन इंजिनशी रिलेटेड पार्ट होते. एवढी मोठी गोल असते ना, ती असते क्लच प्लेट. हां, पण मी शिकलो ना त्या दिवशी. त्या इंटरव्ह्यू घेणारा व्यक्ती खूप चांगला होता. त्याने मला सगळं समजावून सांगितलं, की हा वॉल आहे असं सांगितलं बरं का मला. ही क्लच प्लेट आहे आणि खरोखर ना
प्रॅक्टिकल नॉलेज मला आज पण ती डायग्राम तो क्षण मला आठवतोय. मग प्रॅक्टिकल नॉलेज किती इम्पोर्टंट तुमच्या पण लक्षात आलं असेल. बरं चला इकडे बघूया आपण आता. हे 2 दिवस फक्त सी-एस आणि सी-एस करायचे. दुसरं काही नाही करायचं. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं सी-एस-1 आणि सी-एस-2 आता मला सिलेबस माहीत नाहीये, पण मुलांना तुम्हाला माहिती आहे, एक पार्ट सोपा आहे, एक पार्ट थोडासा कठीण जातोय मुलांना. मग सोपा आहे त्याच्यावर फोकस करा. जास्त मार्क मिळवा त्याच्यात. पण तणाव घेऊ नका. कुठला तणाव तुम्हाला यायला लागलाय, की 1, 2, 3, 4, 5 दिवस माझा सी-ई-टीचा सिलेबस पेंडिंग राहतोय. मी सांगतो या तारखेपर्यंत मी क्रॅश कोर्सवर डेली 1 टॉपिक देणार आहे. म्हणजे 5 ते 6 टॉपिक कव्हर करायला पुढे काही जड जाणार नाही, हे लक्षात घ्या. ओके, मी छोटे-छोटे टॉपिक कव्हर करण्याचा इथं प्रयत्न करतोय. आता मी काय म्हणतोय ऐका ना. सगळ्यात महत्त्वाचं हे गरजेचं आहे ना, सी-एस पण करणं. तो पेपरला जायचा आहे ना आपल्याला आणि हो, सगळ्यात इम्पोर्टंट सांगतो, की जर तुम्हाला फिजिक्स आणि मॅथ्स थोडंसं टफ गेल्यासारखं वाटतंय ना, तर मग हे सी-एस आणि आय-टी हेच इम्पोर्टंट आहेत. जिओग्राफीचे मार्क कन्सिडर केले जात नाहीत. पण सी-एसचे 200 पैकी 50% मार्क कन्सिडर केले जातात. आय-टीचे सगळेच मार्क कन्सिडर केले जातात. मग ग्रुपिंगचा क्रायटेरिया पण फुलफिल होतोय आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो ग्रुपिंगचा क्रायटेरिया पण फुलफिल होतोय. तो मिनिमम पर्सेंटेजचा क्रायटेरिया फिक्स सगळ्यांना क्रायटेरिया नाहीये बरं का. सगळ्या कंपनीसाठी तो क्रायटेरिया नसतो. अगदी तुम्हाला 57-58% मार्क आहे. तुम्ही सी मध्ये आहात. मग ठीक आहे. मग माझं करियर सगळं नाही असं काही नाहीये लक्षात घ्या. समजून घ्या. ओके. असं काही नाहीये. सगळ्याच कंपनीसाठी तो क्रायटेरिया नाहीये लक्षात घ्या. बरं आता मुद्दा असा आहे, हे 2 पेपर जर अवघड गेले असतील तर इथं फोकस करूया ना आपण. पण 7 तारखेनंतर आता 1 आठवड्याचा प्लॅन झाला हो. पण मी तुम्हाला सांगू का? तुम्ही याच्या अगोदरचा माझा व्हिडिओ बघितला का? की या रविवारी म्हणजे 1 तारखेलाच का रे बाळांनो? नाही बघा बघू आज तारीख शुक्रवार, शनिवार ठीक आहे. मी तुम्हाला सांगू का लक्षात घ्या. ओके 2 तारखेला म्हणूया आपण फुल लेंथ टेस्ट आहे. आता तुम्ही म्हणलाय सर नका सीरियसच्या मुलांनी ती फुल लेंथ टेस्ट राहू दे. पण सकाळी मी लवकर अपलोड केली. तर सकाळी-सकाळी जर तुम्ही टेस्ट दिली तरी चालू शकेल. ओके. फुल लेंथ टेस्ट मी दिलेली आहे आणि फुल लेंथ टेस्टची तयारी तुम्हाला करायची आहे. ओके. बरं मग आता मेन काय होतं माझं म्हणणं, की हा जो पुढचा आठवडा आहे ना, ह्यात ते बायफोकल तुम्ही सब्जेक्ट म्हणतात त्याच्यावर खूप तयारी त्याची खूप चांगली तयारी करा. इलेक्ट्रॉनिक्सचे सुद्धा मार्क कन्सिडर करतात. टेक्निकल सब्जेक्टचे मार्क्स सुद्धा कन्सिडर केले जातात ग्रुपिंगच्या क्रायटेरियासाठी. मग तुमचं टेन्शन कमी होईल ना? आलं लक्षात तुमचं टेन्शन कमी होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं क्रॅश कोर्सच्या स्टुडंटसाठी मला अनाउन्समेंट काय करायची आहे. डेली सकाळी व्हिडिओ मिळतोय. ओके, त्यात स्ट्रॅटेजी दिली जाते. आज कुठला टॉपिक करायचा सकाळच्या व्हिडिओमध्ये बघायचं. पण या सोमवारी सकाळी जो 5 वाजता व्हिडिओ अपलोड होईल ना, त्यात 1 वीक शेड्यूल तुम्हाला दिलं जाईल. पण माझं काय म्हणणं आहे, ठीक आहे सगळ्यांचं थोडं सीरियस आहे. सगळ्यांचं थोडं आय-टी आहे. काही लोकांची एक्झाम संपलेली आहे. सगळ्यांचं थोडं जिओग्राफी आहे. मग त्यांना मी सांगेन, की रोज मी एक टॉपिक देतोय, पण बाकीचे टॉपिक सगळे ऑलरेडी अपलोडेड आहेत. तुम्ही तेही बघू शकताय. काही अभ्यास केला नाही ना, तुम्ही फक्त व्हिडिओज माझे बघा. ओके. त्या व्हिडिओमध्ये फॉर्म्युले सगळे जे आहेत, ते सगळे मी क्लिअर केलेत. ते बघा. त्याच्यावरून पी-वाय-क्यू सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. हे सगळं करावं लागेल. कराल तुम्ही मला खात्री आहे. ऑल द बेस्ट.